ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शाळा, महाविद्यालय आणि धार्मिक स्थळाच्या परिसरातील 500 मीटर अंतरावर असलेल्या अधिकृत चायनीज, शवरमा स्टॉल, चिकन मटन दुकाने तसेच पानपट्ट्यावर तात्काळ कारवाई करण्याची जोरदार मागणी ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत करण्यात आली. इथेनॉल मिश्रित पेट्रोल म्हणजे E20 इंधनाबाबत गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियापासून ते थेट पेट्रोल पंपापर्यंत मोठी चर्चा सुरू आहे. एकीकडे काही लोकांनी याला पर्यावरणासाठी उत्तम मानले आहे, तर दुसरीकडे अनेक वाहन चालकाचे इंधनाचे नुकसान आणि मायलेज कमी होत असल्याची तक्रार करत आहेत. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संसदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोकण किनारपट्टीसह रायगड जिल्ह्यात पुढील 5 दिवसात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विशेष रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात 21 ते 23 जुलै दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा शक्यता वर्तवण्यात आली. तसेच 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देखील देण्यात आला. भरधाव ट्रकच्या धडकेत 6 जणांचा करुण अंत, एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश. सोमवारी पहाटे वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर इथेनॉलने भरलेला एक ट्रक उलटला. यामुळे काही क्षणात एक भीषण अपघात झाला. दुसरा भरधाव ऐशार ट्रकने एका चारचाकीला धडक दिली. या अपघातात गाड्यांचा चेंदामेंदा झाला. जे10 न्यूज